करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास दुसरा भिक्षा निरूपण नाम श्रीराम समर्थ. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भोवती या पक्षा रक्षिले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. कारण का? मनाला स्थिरावर बसवण्यासाठी. कारण मन चंचल आहे, मन इकडे तिकडे भरकटत आहे. या मनाला प्रथमतः जागेवर आणायचं आहे. आपलं शरीर तर तिथेच आहे, परंतु भाग कसा दिलेला आहे? प्रार्थनेने सुरुवात केलेली आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर जो चौथा आहे, सर्वांच्या पलीकडचा आहे, तो म्हणजे श्री सद्गुरू साक्षात. कारण त्या परब्रह्माचं स्वरूप आपल्याला कळण्यासाठी आपल्याला प्रार्थना म्हणावी लागते. का भाग दिलेला आहे? कारण या ग्रंथातून प्रत्यक्ष या बोधातून हा मनुष्य घडला पाहिजे. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलेलं आहे ते खुद्द भगवंताचं. आपण लोकांची मतं अजूनपर्यंत ऐकत आलेलो आहोत, परंतु त्यातून काहीच आपल्याला निष्पन्न, काहीच आपल्याला प्राप्त झालेलं नाही. मग शेवटी आपण जर विचार केला की ज्याप्रमाणे या मतातूनच खुद्द भगवंताचं वचन ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होईल? आपण लोकांची सर्व मतं जाणून घेतली, लोकांचं बोलणं ऐकून घेतलं, परंतु आपल्याला काहीच फळ मिळालं नाही. बरोबर की नाही? काय मिळालं? काहीच मिळालं नाहीये. आपण एखादं कार्य केलं की त्या कार्यातून काहीतरी फळ मिळालं पाहिजे. जर एखादं काम केलं तर त्यातून आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, असं आपण कार्य करत असतो. परंतु आजचा समाज का महत्त्वाचा दिलेला आहे? का दशक 14वा दाखवला? आपण प्रत्येक चव घेतलेली आहे, परंतु अजून आपली बघा प्रत्यक्षपणे गरज भागली नाही. अखंड ध्यान नाम. कोणाचं स्मरण करावं? का स्मरण करावं? आणि किती स्मरण करावं? परंतु त्यामध्ये खंड पडता कामा नये. जशी आपल्याला भूक लागलेली आहे, मग कोणीही येऊ दे आपल्यासोबत, कोणीही येऊ दे आपल्या घरी, परंतु ज्यावेळी भूक लागलेली असते त्यावेळी आपण इकडे तिकडे पाहत सुद्धा नाही. मन मोकळेपणाने जेवत असतो. आता विचार करा, का भाग दिलेला आहे? आपण प्रार्थना म्हटलो, नुसतं वाचून उपयोगाचं नाहीये. बरोबर की नाही? जर त्या ग्रंथातून प्रत्येक ओवीनं ओवी वाचली, परंतु त्याचा अर्थच जर आपल्याला कळला नाही, तर शेवटी डोक्यावरून गेलं की नाही? हा, वाचण्याचा सराव झाला, परंतु त्यातून आपल्याला काहीच मोक्ष प्राप्ती मिळाली. जर आपण जेवण केलं, पोट भरलं, परंतु त्या जेवणाची आपल्याला चवच कळली नाही. फक्त काय झालं? पोट भरलेलं आहे, परंतु चवच कळली नाही, तर मन साथ देईल का हो?
नाही आहे, कारण मनाच्या विरुद्ध होतं. परंतु हां, फक्त पोट भरलेलं आहे. मग तसंच आपण फक्त वाचत राहिलेलो आहोत, परंतु या बोधातून, या ग्रंथातून जी काही ओवी असेल त्याचा अर्थ आपल्याला कळलेला नाही. मग नुसतं वाचून उपयोगाचा आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले अखंड ध्यान नाम. ध्यान कुठे असलं पाहिजे? अखंड परमेश्वराच्या चरणी असलं पाहिजे. आपलं ध्यान कुठे असतं? पहावे आपणासी आपण. म्हणून त्यातला समास दुसरा दाखवला, भिक्षा निरूपन्न. करायचं स्मरण श्रीराम समर्थ. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, ओम भोवती ह्या पक्षा रक्षिले पाहिजे. इथे कुठलाही जाती धर्माचा उपयोग केलेला नाही. समर्थ म्हणतात जीवन पद्धती, ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा, मुख्य लक्षण कोणते? ज्या प्रकारे बघा, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, ओम भोवती या पक्षा रक्षिले पाहिजे. आपण शेतामध्ये काम करत असतो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, पाऊस असो. दररोज पाऊस पडत नाहीये, बरोबर की नाही? एक दिवसाआड, 2 दिवसाआड पाऊस येत असतो. पावसाळ्याचे दिवस असले तरी सतत पाऊस येत नाही. मध्ये पाऊस जातो, लगेच आपण शेतीचं काम करत असतो. जेव्हा पाऊस आपल्याला हवा असतो, त्या शेतीसाठी मुबलक पाणी हवं असतं, त्यावेळी आपण देवाकडे काय प्रार्थना करत असतो? हे परमेश्वरा, आता पाऊस पड. पण तेव्हा पाऊस पडत नाही. आपण विचार करतो, बघा त्या पावसाला आपण दोष देत बसत असतो, त्या परमेश्वराला आपण दोष देत बसत असतो. परंतु आपण स्वतःहून समजलं पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये भाग दिलेला, भिक्षा मागून जो जेविला, तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. आता भिक्षा कोणाकडे मागायची? जर आपण विचार जर केला, आपण प्रत्येकाच्या दाराजवळ जर गेलो, आपल्याला कोण उभं करेल का? विचार कर. आपण एखादं ताट घेऊन गेलो, या देहाचा भाग चालू. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू. हा देह जर कोणाच्या दारी तुमच्या इथे जर आला, तर तुम्ही या देहाला उभं कराल का? नाही उभं करणार. तुम्ही उलट प्रश्न विचारणार, तुम्ही कोण, कुठून आलात, काय काम आहे, असं विचारणार आणि या देहाला हाकलून देणार. मग आपण काय विचार करणार? अरे मग या पोटासाठी आपण काय करणार? कष्ट करणार. आपण काम कोणासाठी करतो? या टीजभर पोटासाठी. परंतु आपल्या गरजा खूप असतात, आपली स्वप्न खूप मोठी असतात. ती स्वप्न आपल्याला पूर्णता प्राप्त करून घ्यायची. आता ती संपूर्णतः स्वप्न आपली सत्यात उतरत नाही. म्हणजेच काय? भिक्षा मागून जो जेविला. आता आपल्याला काय खायची इच्छा झाली, आपण कोणाकडे हात पसरतो, कोणाला सांगतो? हां, आपण लहान आहेत तर आपण आई वडिलांकडे हट्ट धरतो. एखादं दुकान दिसलं की आपण तिथे रडतो आणि ती इच्छा आपण पूर्ण करून घेतो. मला ते चॉकलेट हवं आहे, मला तीच कॅडबरी हवी, मला तो फुगा हवा आहे. म्हणजे आपण काय करतो? इच्छा असली, मागणी आहे, म्हणजे पुरवठा नक्कीच होणार. केव्हा? जेव्हा आपण लहान असतो तेव्हा. परंतु आपण ज्यावेळी मोठे होतो, त्यावेळी आपली मुलं बाळं बघा प्रत्यक्षपणे आपल्याजवळ हट्ट करतात, तेव्हा आपण काय करतो? त्यांच्या गरजा पूर्ण करतो की नाही? पहावे आपणासी आपण. तो निराहारी बोलिला. कशा प्रकारे बोलत राहिला? तू घरी चल, मग तुला नवीन फुगा देईल, किंवा नवीन तू घरी चल, मी नवीन कॅडबरी तुला आणून देईन. परंतु ते लहान मुलं ऐकत नाही.
हट्ट धरतात. मग आपण विचार करतो, अरे मी सुद्धा असं होतो लहानपणी, बरोबर की नाही. प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागत. आता परमेश्वराने दिलेला हा नरदेह आहे ना, अहो ज्याने चोच दिलेली आहे तो देण्याची सोय करूनच देणार आहे ना, कारण त्याच्या दृष्टी खालून गेले आईसे काहीच नाही उरले. आपण काय आणि किती मागणार हो, बरोबर की नाही. संता संत जे जन ते कोरांनो मागता करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. आता प्रतिदिवस प्रत्येक दिवशी काय केलं, अमृत प्राशन केलं. ज्या प्रकारे जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरांना मागून भोजन करतो, त्याने रोजच्या रोज अमृत प्राशनच केले आहे असं मानलं जातं. आता विचार करा, हा भाग आपल्यावर घ्यायचा. आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे आहेत, आता तेवढीच आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे जेवढं आपल्याला पुरेसं आहे. एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो आणि तिथे आपली इच्छा आहे, परंतु तेवढे आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपली इच्छा पूर्ण होईल का? नाही होणार. मग तसंच भाग दिलेले आहे, रोजच्या रोज अमृत प्राशनच केले आहे. मग आपण दररोज काय करत असतो, प्रयत्न करत असतो की एक दिवस तरी मी या हॉटेलमध्ये जाऊनच जातो, त्याशिवाय माझं स्वप्न सत्यात होणार नाही. आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जातो ना, आपलं स्वप्न असतं. समर्थ म्हणाले ताज हॉटेलमध्ये जायचं असतं. बघा भाग कसा दिला. आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो, थंडा पितो, चहा पितो आणि येतो. परंतु आपलं स्वप्न असतं की ताज हॉटेलमध्ये सुद्धा एकदा मला एंट्री मारता आली पाहिजे. तिथे सुद्धा तेच मिळणार आहे, परंतु वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं पाहिजे. तिथे लोक कशी असतात बघा. भाग कसा दिलेला आहे, मनाचा भाग आहे. जो संत आणि जो असंत. पुढच्या ओवीमध्ये समर्थाने श्लोक उत्तमाचा दिलेला आहे. भिक्षा हरी निराहारी, भिक्षा नैव प्रतिग्रह, असंत वाई संत वा, सोमपान दिने दिने. भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो. मगाशी सुद्धा हाच भाग झाला. जर आपण एखादं ताट घेऊन जर दुसऱ्यांच्या दारी आपण मागायला गेलो, एक दिवस आपले शेजारी देतील, दुसऱ्या दिवशी असून सुद्धा देणार नाही, कारण ती आपल्याला एक प्रकारे सवय लागलेली असते. समर्थ म्हणाले आपण किती फुकट खाऊ खाणार हो. समोरचा, आता आपण एखाद्या शाळेमध्ये आहोत, बघा भाग कसा दिलेला आहे. शाळेमध्ये आपण आपला ग्रुप असतो, बरोबर की नाही. 5-7 मुलांचा, त्यामध्ये मुलीसुद्धा असतात. आता विचार करा, आपला एक ग्रुप आहे, मधली सुट्टी झाली की आपण त्या ग्रुपनिशी आपण काय करतो, असं जमा होतो. भाग कसा आहे उत्तमाचा समजून घ्या. जर प्रत्येकाने प्रत्येक दिवशी जर समजा ठरवलं की आपण दररोज प्रत्येकाला खायला द्यायचं, 7 मित्र असतात आणि 6 जण बघा प्रत्येक दिवशी देत असतात. आपण 7 जणांचं खाल्लेलं आहे, परंतु 7व्या दिवशी जेव्हा आपली वारी येते तेव्हा आपणच दांडी मारतो. शाळेला गैरहजर, बरोबर की नाही. मग आपण विचार करतो, अरे ते मुलं बोलत असतात, मुली बोलत असतात, अरे काल तू आलाच नाही, काल तुझा दिवस होता सर्वांना द्यायचा. तो कारण देत असतो, कारण मी आजारी होतो. अरे पण प्रत्येकांचं तू खाल्लेलं आहेस, तुला शेवटी देणं गरजेचंच आहे, बरोबर की नाही. भिक्षाहारी आणि निराहारी. भाग कसा दिलेला आहे, भिक्षा मागून पोट भरणारा माणूस
बरोबर की नाही. त्याचं ते आता डबे प्रत्येकाने जर आणले असतील तर आपण मागून खातो. तू मला दे, माझे तुला घे, तू मला दे, माझे तुला घे, आपण असं करत असतो. भिक्षा घेणं म्हणजे दान नव्हे, दान देणं घेणं नव्हे. समर्थ म्हणाले भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी बघा भिक्षेने पोट भरणं म्हणजे रोज सोमपान देणे आहे. म्हणजेच काय, काही शब्द असे असतात संस्कृतमध्ये आपल्याला समजून येत नाही. आपण विचार करतो की हा शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. परंतु समर्थाने उत्तमाचा श्लोक, उत्तमाचं बघा सविस्तर वर्णन आपल्याला या बोधातून प्राप्त करून दिलेले आहे. सहज आणि सोप्या भाषेमध्ये, लहान मुलाला कळेल असं भाषेमध्ये आपल्याला सोपं आणि सुविधा करून ठेवलेली आहे. ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे. भिक्षेचा असा महिमा आहे की ईश्वरालाही भिक्षा मागणं मान्य आहे आणि ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो. आता ईश्वराला काही कमी आहे का हो? त्याची संपूर्णपणे सृष्टी आहे, जग त्याचंच आहे, त्याच्याच आधारावर संपूर्णपणे चालतं. मग त्याला काय कमी आहे? त्याची फक्त एकच इच्छा असते, त्याची एकच मागणी असते की तुला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो फुकट दिलेला आहे, परंतु फुकट जाता कामा नाही, हीच इच्छा असते. आपल्याकडून काय तो मागणार हो? देणाऱ्याचे हात हजार आहेत, बरोबर की नाही. त्याने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे. मग तो आपल्याकडून काय वसूल करणार आहे? वसुली करणारे आपण आहोत, परमेश्वर नाही. तो दिनाचा दयाळू, मनाचा मावाळू आहे. जे काय मागशील, जी काय इच्छा असेल ते तुला संपूर्णपणे देणार आहे. ईश्वराचा महिमा आपल्याला कळायला खूप वेळ लागेल आणि कळला ना की जन्माचं सार्थकच झालं, एवढं मात्र निश्चित आहे. दत्त गोरक्ष आदी करुणी, सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासूनी प्रगट होय. दत्त गोरक्ष आदी सिद्धही लोकांत भिक्षा मागत असतात आणि भिक्षेमुळे भिक्षा मागणाऱ्यांची निस्पृहताच प्रगट होत असते. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो, त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नियमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठली हो? आता विचार करा, आठवड्याचे वार किती हो? आता तुम्हीच ठरवा. आठवड्याचे वार 7, परंतु 7 दिवस आपण काय करून ठेवलेले आहेत? प्रत्येक दिवशी काय खायचं, कोणाचा वार, कुठल्या देवाचा वार, तसं आपण नियोजन करून ठेवलेलं. सोमवारी शंकराचा वार, मंगळवारी गणपतीचा वार, गुरुवारी दत्ताचा वार, शुक्रवारी अंबामातेचा वार, शनिवारी बघा प्रत्यक्षपणे हनुमंताचा वार आणि रविवार हा आपला. असे 7 काय करून ठेवलेले आहेत? वार निश्चित करून ठेवले. वार लावून बैसलाय, दररोज पाहतोय आज कोणाचा दिवस आहे, तरी तो पराधीन झाला का? बघा नित्य नियमाने जर आपण पाहुणे म्हणून गेलो, एखाद्याच्या घरी आपण पाहुणे म्हणून जातो किंवा दुसरे कोणी आपल्या घरी आले, ज्यावेळी पहिला दिवस असतो बघा पाहावे आपणास या आपण कसा भाग दिलेला आहे. जेव्हा पाहुणे येतात त्यावेळी सकाळी असो किंवा संध्याकाळी असो, सकाळी जर पाहुणे आले त्यांना सकाळ आणि संध्याकाळ उत्तम प्रकारे आपण जेवण देतो, कारण पाहुण्यांचा आदर सत्कार आपण नक्कीच केला पाहिजे. अतिथी देवो भव ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली. परंतु आपण विचार करतो की आलेले पाहुणे किती दिवस राहणार आहेत, बरोबर की नाही. हां, कोणी येऊन जाणारे असतील तर त्यांना बघा
उत्तम प्रकारे मेजवानी आपण पंचपक्वानाचं ताट भरून देत असतो, कारण ती व्यक्ती जाणारी आहे. परंतु जर कोणी 10 दिवस 15 दिवस आपले नातेवाईक जर कोणी राहायला आले ना, त्यांना पहिला दिवस चांगला असतो, नंतर काय करायचं जेवायला ते सुद्धा आपल्याला कळत नाही. बघा, अशी आपलीच अवस्था होत असते. पाहावे आपणास आपलं, बरोबर की नाही. काय आपण दररोज करणार, जे आहे त्यामध्येच आपण आपलं भागवत असतो, परंतु त्यांना चांगलं देणं आहेच. मग वार लावून बैसलाय, मग एखाद्याच्या घरी जर आपण नियमितप्रमाणे जर गेलो तर त्यांच्या घरी तेच जर जेवायला असलं तर आपल्याला कंटाळा येतं. अरे तेच तेच भाजी आहे, तेच तेच बघा प्रत्यक्षपणे पदार्थ आहेत. 8 दिवसा धान्य मिळविले. बघा, 8 दिवस काय केलं, धान्य मिळवलं, तरी ते कंटाळवाणं झालं. प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतने पासून. 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवलं तर ते कंटाळवाणं होतं आणि नित्य नूतनेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होता. आता विचार करा, हा भाग का आपल्याला दिलेला आहे. 8 दिवसा धान्य मिळवलं, मग 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवलं. आपण शेतामध्ये काम करत असतो, 4 महिने पावसाचे असतात ना, हो की नाही. हो, त्यावेळेला आपण चांगल्या प्रकारे कष्ट करतो, मेहनत करतो, शेतामध्ये राबतो आणि बघा आपल्याला जसं हवं असतं तसं आपल्याला पीक मिळत असतं, धान्य मिळत असतं. परंतु असं वाटतं की आपल्याला दरवेळेप्रमाणे जास्त उत्पन्न झालं पाहिजे, जास्त मिळालेलं पाहिजे. परंतु 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवलं. 8 दिवसांची बघा जे आपण प्रत्यक्षपणे साठवणूक करतो ती एकदाच आपल्याला प्राप्त झालेली. आपण विचार करतो, अरे माझ्याकडे एवढे पैसे पाहिजे होते, परंतु एखादं काम करून जर आपण आठवड्याचा किंवा महिन्याभराचा जर एकदाच आपण पैसे कमवून ठेवले किंवा महिन्याभराचा एकदम साठा करून ठेवला तर आपल्याला बरं वाटतं. अरे 8 दिवसांचं काम झालेलं आहे. पण ते कंटाळवाणे नंतर वाटतं, अरे पुन्हा जर काम मिळालं असतं तर बरं झालं असतं, बरोबर की नाही. जेव्हा शाळा असते बघा, तेव्हा शाळेत जायला आपल्याला कंटाळा यायचा. काही दिवस चांगले जायचे, काही दिवस आपल्याला बघा कंटाळवाणे वाटायचे. असं वाटतं की शाळा नको, कॉलेज पाहिजे. कॉलेजनंतर बघा असं वाटतं की आयुष्य आरामात जीवन जगलं पाहिजे. आणि जेव्हा आपण जसं मोठं होत जातो ना, तसं कंटाळवाणं वाटतं. असं वाटतं की पुन्हा आपल्याला ते शाळेचे दिवस आपल्याला पाहायला मिळाल्या पाहिजेत की नाही. म्हणून का असतं बघा, भाग कसा दिलेला आहे. आपली इच्छा असते, मागणी असते, परंतु ते दिवस गेलेले असतात, आठवणी मात्र कायम राहिलेल्या असतात. नित्य नूतन हिंडावे. बघा, नियमितप्रमाणे नवीन काहीतरी शोधलं पाहिजे. उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बर्वे श्लाघ्यवान. नित्य नूतन ठिकाणी हिंडायला हवं, उदंड देशाटन करायला हवं, तरच भिक्षा मागणं हे प्रशंसनीय ठरते. आपण जर एकाच्याच घरी जेवायला सतत गेलो, एकाच्याच घरी जर जास्त मागायला गेलो ते लोक देतील का, नाही आहे. पण प्रत्यक्षापणे आपण एकमेकांच्या घरी पूर्ण देशभर आहे, बरोबर की नाही. अखंड भिक्षेचा अभ्यास तया असं वाटे ना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश पारखा वाटत नाही. आणि त्रिभुवनात जो कुठेही जरी गेला तरी जिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटतो. आता विचार करा, देश विदेश परदेश. आपण कुठेतरी गेलो, परदेशामध्ये जरी गेलो, बाहेरच्या देशात, परंतु आपण काय विचार करतो, अरे मला इथं कोण पाहणार आहे. जरी मी मागून जरी खाल्लं तरी मला कोणी हसणारं नाही आहे, कोणी काय बोलणारं नाही आहे, बरोबर की नाही. परंतु आपण काय विचार करतो, त्रिभुवनात जरी कुठेही गेला तरी त्याला ते स्वदेशच वाटतं की आपलीच माणसं आहेत, आपल्यालाच मदत करत असतात, त्याला कुठलाही देश पारखा नसतो. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागू नये, परिभ्रमण करावे. आता आपण विचार करा, जर आपल्याकडे
काही बघा, प्रत्यक्षात एखादी वस्तू नसेल आणि ती जर आपण मागायला गेलो, एखादा पदार्थ हवा असेल आणि आपण मागायला गेलो, तर आपल्याला काय वाटतं? लाज वाटते. लाजायचं नाही. समर्थ म्हणाले, भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजू नये. अहो, आपल्याला जी वस्तू हवी आहे, जे पदार्थ हवे आहेत, ते नक्कीच मागून घेतले पाहिजे आणि भिक्षा मागता भागू नये. आता तिथून आपण एखादं बघा, का भाग दिलेला आहे? परिभ्रमण करायचं आहे. आपण एकाच ठिकाणी राहायला आलो का? नाही आहे. आज समोरच्या व्यक्तीने आपल्याला खायला दिलेलं आहे, एखाद्या हॉटेलमध्ये नेलेलं आहे, तो दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याला नेणं गरजेचंच आहे. परंतु भिक्षा मागता भागू नये. जर त्याने दिलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे, तर आपण तिथून पळ काढला, तर शेवटी काय आहे? म्हणून भिक्षा मागताना लाजायचं नाही, धावायचं नाही, परिभ्रमण करायचं आपल्याला. शेवटी 84 लक्ष योनी आहेत, बरोबर की नाही? भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर, कीर्तीवर्णी निरंतर भगवंताची. एखादा मनुष्य भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो, हे ऐकल्यावर आणि पाहिल्यावर लहान थोर माणसं आश्चर्यचकित होतो. जो भगवंताची कीर्ती निरंतर करीत असतो, त्याला सर्व काही प्राप्त होत असतं. आता विचार करा, आता परमेश्वराची कीर्ती, परमेश्वराचं बघा, प्रत्यक्षपणे नामस्मरण करत असेल, दिवाभक्ती करत असेल, पूजा अर्चा करत असेल, उपासना करत असेल, तर त्याला नक्कीच काय प्राप्त होत असतं? बघा, प्रत्यक्षपणे जे काही प्रत्यक्षपणे त्याला काय वस्तू हवी असतील, पदार्थ हवे असतील, मागणी असेल, इच्छा असेल, त्याला ते पुरवठा होत असतो. मग आपण असं बोलायचं का, अरे हा चमत्कार झाला? चमत्कार नाही, हा खरा प्रत्यक्ष पाहता साक्षात्कार. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नवे सामान्य, भिक्षे सकळी जो अमान्य जो करंटा योगी. भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच आहे. तिला सामान्य मानू नये. जो भिक्षाला अमान्य करतो, तो योगी असला तरी भाग्यहीन झाला. आता अन्न हे परब्रह्म आहे. आपल्याला भूक लागलेली आहे, बरोबर की नाही? परंतु आपण जर अन्नाचा त्याग केला, मग शेवटी काय हो? अन्न हे परब्रह्म आहे की नाही? तिला सामान्य कधी मानायचं नाही. त्याच्याच आधारावर आपलं संपूर्ण जीवन आहे. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. आता आपण एकमेकांच्या घरी बघा, एखादा कार्यक्रम असेल, पूजा असेल, लग्न समारंभ असेल, एखादा कार्यक्रम असेल, त्यावेळी आपण जेवण करायला जातो आणि असं जेवता जेवता आपली ओळख होते बघा. आणि जर आपण गेलोच नाही, तर एकमेकांशी आपलं बोलणंसुद्धा होत नाही आणि ओळखीसुद्धा होत नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिला ना, भिक्षेने ओळखी होती, ओळख वाढवायची, आणि भिक्षेने भ्रम चुकती, भ्रम नाहीच होतात. आपण कुठे चुकलेलो आहोत किंवा आपल्याकडून काय चुकी होत आहे, हा भ्रम आपल्यापासून समोरची माणसं दाखवत असतात. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुण. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने महंती प्रकट होते आणि भिक्षाच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वराप्राप्तीसुद्धा होत असते. आता ईश्वराची प्राप्ती केव्हा होईल? आपल्यामध्ये कायमपणा असला पाहिजे ना. ज्या वेळेला आपण देवाची भक्ती उपासना नीतिनियमाने करत असतो, त्यावेळी नक्कीच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होत असते. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षा हरितो मोकळा, भिक्षेकरिता सार्थक वेगळा काळ जातो. बघा, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, परंतु भिक्षेने नाही अडथळा.
भिक्षा मागण्यात काहीही अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो आणि भिक्षेकरिता जो वेळ मागतो तेवढा काळ सार्थकी लागतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायीने झाली निर्लज्जासी. भिक्षा म्हणजे अमरवल्ली आणि जिकडे तिकडे लगडली गेलेली. आता फळं फुलं झाडं बघा, एखादी वेल असते, त्या वेलेला पूर्णतः फुलं आलेली असतात. आपण काय विचार करतो, अरे आज ही फुलं काढायची नाही आहेत. ही फुलं फक्त त्या वेलीवर, त्या झाडांवर उत्तम प्रकारे दिसत असतात. परंतु ज्या वेळेला आपण घरी येतो त्यावेळेला तीच फुलं बघा प्रत्यक्षपणे गायब झालेली दिसतात. आपण विचार करतो, अरे जर ही घेतली असती तर बरं झालं असतं, दुसरी कोणीतरी घेऊन गेलेला आहे. आता फलं फुलं झाडांनी लगडलेली जणू अमरवेलच आहे. आता एखादं फळ आहे, प्रत्येक फळ हा गोड लागेलच असं नाही ना. आता आंबा आहे, कच्चा जर बघा, कच्ची कैरी जर आपण कापून खाल्ली तर ती आंबटच लागणार आहे. परंतु जर तोच आंबा त्याच झाडावर पिकून ठेवला, बघ कालांतराने काढला तर तो पूर्णतः पिकलेला दिसतो आणि नंतर खाण्यामध्ये सुद्धा गोडी त्याला जाणवते. परंतु भाग का दिलेला आहे? कोणी अमरपट्ट्या लावून आल्या का? नाही आहे. जे बघा एखादी गोष्ट करत असताना प्रामाणिकपणाने करतात त्यालाच देव सर्व काही देत असतो. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणी एक ठाई जना जड नव्हे. पृथ्वीमध्ये देश अनेक आहेत, का एकच देश आहे? नाही आहे. फिरता उपवासी मरेना. आता पृथ्वीमध्ये इतके देश आहेत की त्या देशातून फिरणारा भिक्षेकरी उपाशी कधी मरणार नाही. कधी आपण असं पाहिलं का हो, एखादी व्यक्ती त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला काहीच मिळालेलं नाही आहे? असं होऊच शकत नाही. त्याने सर्व सुविधा करून ठेवलेली आहे. फक्त काय करायचं आहे? विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण तो कुठेही एका जागी राहत नसल्याने लोकांना ती जड वाटत नाही. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंबनये झोळीसी कदाकाळी. मागच्या ओवीमध्ये सुद्धा हा भाग दिलेला आहे. फिरता उपवासी मरेना. जर आपण एखाद्या ठिकाणी सातत्याने बसून राहिलो किंवा उभं राहिलो तर आपल्याला कोणी काही देणार नाही. आपण सुद्धा बघा त्या भिक्षेचं पात्र आहोत. ज्या प्रकारे गोरज्य वाणिज्य आणि कृषी, दुग्ध व्यवसाय, व्यापारधंदा, अथवा बघा ज्या प्रकारे भिक्षेला प्रतिष्ठा आहे म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. आपण देवाकडे काय मागत असतो? मागणी करत असतो. इच्छा अपूर्ण असते म्हणून आपण देवाजवळ काय करत असतो? मागणी करत असतो. गोरज्य वाणिज्य कृषी, जसं दुग्ध व्यवसाय आणि व्यापारधंदा, याला कुठल्याही प्रकारे जर आपण पाहायला गेलो कधीही त्या झोळीला कधी बाजूला करायचं नाही आहे. आपली झोळी बघा 5 किलोची असेल आणि त्या 5 किलोच्या पिशवीमध्ये, त्या झोळीमध्ये जास्त प्रमाणात आपण वस्तू टाकून राहिलो तर शेवटी आपल्याला ती गोष्टसुद्धा माहिती आहे
बरोबर की नाही? मग तसंच त्या मोहरा जशा खाली पडल्या, पिशवी फाटली, तसंच आपलीसुद्धा पिशवी फाटली जाईल. तरीसुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य पडते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एक दिसी. ज्याप्रमाणे बघा, भिक्षा मागणं हे वैराग्याचं लक्षण आहे. आणि वैराग्यासारखं भाग्य दुसरं नाहीच मिळणार. पाहायला जर गेलो तर वैराग्य जर नसेल तर मनुष्य एकदिशी आणि भाग्यहीन समजावा. सर्व भिक्षा आहे म्हणावी, अल्पसंतोषी आठवे, बहुत अनिता घ्यावे सकळ काही. भिक्षा मागणं हे वैराग्याचे लक्षण आहे. ज्याप्रमाणे वैराग्यासारखं भाग्य, बघा भाग कसा दिलेला आहे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, आणि वैराग्य पडते नाही भाग्य. सुखरूप आणि दुःखरूप दोन प्रकारे आपल्याला रूप पाहायला मिळतात. मध्ये का थांबावं लागलं? कारण समर्थांनी उत्तमाचा आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे. काही भिक्षा आहे म्हणावे आणि अल्पसंतोषी असावे, बहुत अनिता घ्यावे मुष्टी एक. या सृष्टीमध्ये जर पाहायला गेलो, काही भिक्षा वाढून ठेवलेल्या असतात, काही अल्पसंतोषी असतात, परंतु बहुत अनिता घ्यावे मुष्टिक. कुणाच्याही दारापुढं आपण जर भिक्षा मागत राहिलो, त्यांनी जर आपल्याला थोडं दिलं तरी त्या दिलेल्यामध्ये आपण समाधानी असणं गरजेचं आहे. कोणी बघा प्रत्यक्षात आपल्याला नाकारलं तरीसुद्धा त्यांना काहीही न बोलता आपण तिथून निघून गेलं पाहिजे. सुखरूप भिक्षा मागणे, कोणाला बोलून नाही भिक्षा मागायची. आपण काय करतो, कोणी नाही दिलं की त्याला उलट बोलत असतो. परंतु समर्थाने उत्तमाची ओवी प्राप्त करून दिलेली आहे. मागताना सुखरूप भिक्षा मागवणे, ऐसी निस्पृहतीची लक्षणे, मृद वागविलास करणे परमसौख्यकारी. भिक्षा मागताना आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असायला हवी, कारण हेच तर निस्पृहाचं लक्षण आहे. आणि सर्वांशी अत्यंत गोड आणि गोड आणि बघा मृदू शब्दात ज्याप्रमाणे आपल्याला बोलता येईल त्याचप्रमाणे परमसुख आपल्याला अनुभवास मिळेल. म्हणून सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविलास करणे परमसौख्यकारी. ह्यातच खरं सौख्य आहे ना, यातच खरं सुख पाहायला मिळतं. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथावती, भिक्षा वाचवी व्युत्पत्ती होणार काळी. समर्थांनी या समासामध्ये पूर्णतः स्थिती दाखवलेली. भिक्षेची स्थिती आणि त्या संकटातून भिक्षा माणसाला कशा प्रकारे वाचवते. आपल्याला भूक लागलेली आहे, आपण कधी उपवाशी राहिलेलो नाही आहे, कारण ज्या ज्या प्रकारे आपल्याला सर्व काही प्राप्त झालेले आहे त्याच प्रकारे सर्व काही आपल्याला मिळणारच आहे. परंतु अल्प बोलिले यथामती. बरोबर की नाही? म्हणून समर्थाने उत्तमाचा का भाग दिलेला आहे? सुखरूप भिक्षा घालणे. ज्याप्रमाणे सुखरूप भिक्षा आपण मागत असतो, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविलास करणे परमसौख्यकारी.
बोलताना सुद्धा आपण उत्तम प्रकारे कशा प्रकारे बोलता येईल ही स्थिती या भिक्षेची आहे. अल्प बोलिले यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.